नमस्कार मित्रांनो, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फुटीची कहाणी अजून क्लायमॅक्सला जात नाही तोवर समाजवादी पार्टी फुटण्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे समाजवादी पार्टी फुटली नाही तरी देखील मोदी सरकार आपलं उद्दिष्ट पूर्ण करू शकेल. उद्दिष्ट पूर्ण करू शकेल म्हणजे लोकसभेमध्ये 2/3 बहुमत NDAला मिळू शकेल. आता हे 2/3 बहुमत नेमकं कशासाठी हवं आहे, हे जे चालू आहे ते नेमकं कशासाठी सुरू आहे? कारण तुमच्याकडे सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, अनेक राज्यात सत्ता आहे. आगामी निवडणुकातही गोव्यामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा विजय होईल असा अंदाज आहे. म्हणजे काही असं फार काही वेगळं झालं नाही तर भाजपाचा विजय होईल असा अंदाज आहे. कर्नाटकमध्येही काँग्रेसचं सरकार जाईल, भाजपचं सरकार येईल असा अंदाज आहे. आणि एवढं सगळं परिस्थिती तुमच्या बाजूला असताना तरी देखील प्रत्येक राज्य आपल्याकडे पाहिजे किंवा जो पक्ष, प्रादेशिक पक्ष उभा आहे त्याला आडवा करून खासदार गोळा करण्याचा हा अट्टाहास कशासाठी? शरद पवारांचे पण लोक सुनेत्राताईंकडे येत आहेत, चर्चा आहे. मला असं वाटतं याच्याकडे अनेक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. ही गोष्ट 100% मान्य करायला पाहिजे की भाजप जेव्हा राजकारण करतो, म्हणजे खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा भाजप जेव्हा राजकारण करतो तेव्हा 24/7 त्यांच्या डोक्यात राजकारण असतं. असं नसतं की त्याला संसदेचं अधिवेशन असताना राजकारण करावं, मग सुट्टीवर जावं, मग निवडणूक आल्या की उठावं, राजकारण करावं, असं नाही. अमित शहा त्या बाबतीत नरेंद्र मोदींच्याही 2 पावलं पुढे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात काटा सातत्याने टिकटिक करत असतो. याचं कारण म्हणजे राजकारण असं आहे की जेव्हा तुमची पकड ढिली झाली, जरा ढिली झाली, तरी शत्रूला, विरोधकांना चान्स मिळतो आणि त्यामुळे त्याला संधीच द्यायची नाही हा विचार. मग जर असं होतं तर हे सगळं 2019 साली का केलं नाही? तेव्हा तर 303 जागा असताना या सगळ्या गोष्टी करणं, पक्ष फोडणं सहज शक्य झालं असतं. 2 गोष्टी त्याच्या मागे होत्या. पहिली गोष्ट कोविडचं संकट होतं आणि त्याच्यामुळे सगळा देश बॅकफूटवर गेला होता. दुसरी गोष्ट आहे की अशा प्रकारे पक्ष फोडणं, विरोधी पक्षातल्या लोकांना भाजपात किंवा मित्र पक्षांमध्ये घेणं हा काही भाजपाचा धंदा नाही आहे. ही काही हाव नाही आहे. ज्या गोष्टीसाठी हे करायचं होतं त्या गोष्टीसाठी सामोपचाराने प्रयत्न करणं सुरू होतं. संकल्पना मांडल्या गेल्या होत्या. 1 नेशन 1 इलेक्शन आपल्याला आठवत असेल, रामनाथ कोविंद यांनी त्याच्याबद्दल एक समिती त्यांची नेमली होती. त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचित केलं होतं. पण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन असो, आर्टिकल 370 असो, राम जन्मभूमी असो, महिला आरक्षण असो, नवीन संसद भवन बांधण्याचा विषय असो, प्रत्येक गोष्टीला केवळ विरोधासाठी विरोध करणं हे गेली 12 वर्ष सुरू आहे. त्यातल्या ज्या राजकीय गोष्टी आहेत त्यांना विरोधासाठी विरोध केला तर समजू शकतो, ठीक आहे, कारण राजकारणात शेवटी तुम्हाला सत्तेवर राहायला, तुम्हाला रिलेव्हंट राहायला, तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात. पण जर तो विषय नसेल तर कधी कधी तुम्हाला देशहिताच्या दृष्टीने गोष्टी कराव्या लागतात. दुर्दैवाने भारतातले विरोधी पक्ष देशहित कशाशी खातात, कशाशी ते काही त्यांचा काही संबंध नाही. आणि त्यामुळे जेव्हा साम झाला, दाम झाला, दंड झाला, आता भेद करणं हा एकमेव पर्याय उरला. हा कशासाठी आवश्यक आहे? 1 नेशन 1 इलेक्शन तसंही म्हटलं की 5 वर्षामध्ये कुठल्याही सरकारला निवडून आल्यानंतर किमान 4-4.5 वर्ष काम करायला मिळाली पाहिजेत. ती जर 4-4.5 वर्ष लोकांना, सरकारला मिळाली तर अधिक चांगलं काम होऊ शकेल. केवळ भाजप सरकारकडून नाही, काँग्रेस सरकारकडनं होऊ शकेल, उबाठा सरकारकडनं आलं कुठे अंदमान निकोबारमध्ये वगैरे किंवा सिक्कीममध्ये वगैरे, तर तिथूनही चांगलं काम होऊ शकेल. पण तुम्हाला एक क्लीन स्वीप
तुम्हाला एक क्लीन स्लेट मिळाली पाहिजे. दुर्दैवाने या सगळ्या निवडणुकांच्या चक्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या की विधानसभेच्या निवडणुका झाल्या की महापालिकेच्या निवडणुका झाल्या की ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीच्या निवडणुका, आणि याच्यामध्ये 3-3.5 वर्ष गेली की पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होते. आणि जी कामं करायची असतात, जी लोकांमध्ये प्रिय असतीलच असं नाही, कधी कधी औषधाचे कडू घोटे गिळावे लागतात, आणि त्यामुळे अशा गोष्टी करायला तुम्हाला वेळ लागत. अमेरिकेत त्यांनी 1 नेशन 2 इलेक्शन असं हे केलेलं आहे. तिथे टर्म 4 वर्षाची असते आणि 4 वर्षाची टर्म असताना 2 वर्षांनी निवडणुका होतात. अध्यक्षपदाची निवडणूक 4 वर्षांनी होते. काही राज्यांच्या निवडणुका अध्यक्षांच्या निवडणुकांच्या बरोबर होतात, काही राज्यांच्या निवडणुका 2 वर्षांनी बरोबर. आणि सगळं कसं ठरलेलं आहे, निवडणुकांच्या तारखा ठरलेल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी निवडणुका असतात. जर मंगळवारी 1 तारीख आली तर मग 8 तारखेला निवडणूक असतात. इतक्या सगळ्या गोष्टी, कुठल्या दिवशी मतमोजणी करायची, कुठल्या दिवशी सरकार स्थानापन्न होणार, आणि तरी देखील अमेरिकेत खूप वेळ राजकारणात जातो. म्हणजे आपल्या दृष्टीने एवढी सुटसुटीत व्यवस्था असूनही अमेरिकेमध्ये 1-1.5 वर्ष राजकारणात जातं. आत्ताचं युद्ध आहे, यालाही युद्धविराम झाला, त्याच्याही मागे राजकारण आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या होत्या. तीच गोष्ट महिला आरक्षणाची होती. आयडियली महिलांना नैसर्गिकरित्या प्रतिनिधित्व मिळालं होतं, पण राजकारण हा अतिशय इट्स अ टफ गेम, कस पाहणारं क्षेत्र आहे. आणि त्यामुळे महिलांचं प्रमाण जरी बाकी अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समानता किंवा अगदी समानता नाही, पण महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडून सगळी कामं, सगळ्या क्षेत्रातली कामं, नेतृत्व हे करत असल्या तरी राजकारणामध्ये त्यांचं प्रमाण 10%, 15% त्याच्यावर जात नाही. आणि त्या 10-15%तही घराणेशाही असलेल्या महिला जर त्यातल्या जर दूर केल्या तर ममता बॅनर्जी असतील किंवा जयललिता असतील, मायावती असतील, सुषमा स्वराज असतील, म्हणजे मी वेगवेगळ्या पक्षाची नावं घेतो, निर्मला सीतारामन असतील, की राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या आलेत राजकारणात, अशी संख्या आणखीन कमी आहे. आणि त्यामुळे मग सुरुवातीला काही वर्ष जर 1/3 आरक्षण दिलं, या सगळ्या देशासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. आणि त्या तुम्ही ठीक आहे आत्ता नाही, आणखीन 2 वर्ष थांबू, आत्ता नाही पुढच्या टर्मला बघू, आता नाही पुढच्या टर्मला बघू, असं करत गेलो तर 30 वर्ष 40 वर्ष काही होणार नाही. आणि जसंही म्हटलं की देशामध्ये जी एक गती मिळालेली आहे कामाला, सुधारणांना, त्याच्यात तुम्ही थांबलात की तुम्ही संपलात, तुम्ही कोलमडले जाल, तुम्ही कोलांट्या उड्या मारायला लागाल. आणि त्यामुळे जे करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. आणि जर सरळ मार्गाने होत नसेल तर वाकड्या मार्गाने करून, सीधी उंगली से घी नहीं निकलता रहेगा तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, नहीं तो डब्बा गॅस पर रखना चाहिए. काहीतरी करून तूप काढणं आवश्यक, आणि त्यासाठी सरकार हे करत असेल. दुसरी गोष्ट, प्रादेशिक पक्ष सगळे कोलमडलेले आहेत. सगळीकडे 3री पिढी 4थी पिढी राजकारणात आहे, ज्यांना त्या विचारांची काही देणं घेणं नाही आहे. पूर्वी किमान कार्यकर्त्यांशी देणं घेणं होतं, तर कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही आहे. आदित्य ठाकरेंचे, वरुण सरदेसाईंचे मित्र बघा, यातले चाळीमधनं, झोपडपट्टीमधनं, ग्रामपंचायतनं आलेले कोणी नाही आहेत. सगळे मोठ्या नेत्यांची मुलं, नाहीतर बार मालकांची मुलं, नाहीतर उद्योगपतींची मुलं, यांचं हे बॉलिवूड सेलिब्रिटी, ह्यांच्यातच त्यांचं जग जातं. आणि जवळपास हीच गोष्ट सगळ्या पक्षातल्या सगळ्या पुढच्या पिढीतल्या लोकांसाठी. पण ती गोष्ट प्रादेशिक पक्षांना अधिक जास्त टोचते, कारण प्रादेशिक पक्ष भाषिक संघर्ष करून किंवा नोकरी धंद्यासाठी उपजीविकेचा संघर्ष करून आपल्या भाषिक लोकांना, आपल्या जातीच्या लोकांना, आपल्या समाजाच्या लोकांना उपजीविकेचा संघर्ष, त्याच्यासाठी हे सगळे पक्ष आलेले आहेत. यांची पुढची पिढी कुठलाही संघर्ष न करता त्यांना सगळं मिळालेलं आहे. आणि त्यामुळे 2-3 पिढ्या झाल्यावर त्यांची एक्सपायरी डेट उलटून गेलेली आहे, जवळ आलेली आहे. अशा याच्यामध्ये जर भाजपाने हे नाही केलं तर काँग्रेस करेल. आणि काँग्रेसला हे कळायला, समजायला आणि समजून उमकायला जेवढा वेळ लागतो तोपर्यंत भाजपा सगळा खाना खाके हजम भी कर लेगी, अशी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जे चालू आहे ते चांगलं चालू आहे. यातनं पुढच्या 2-3 वर्षात तुम्हाला खूप मोठ्या सुधारणा झालेल्या दिसतील. जर त्या सुधारणा झाल्या नाहीत तर मग हे जे चाललं आहे त्याचं राजकारणाला जबरदस्त किंमत चुकवायला लागेल. कारण अशा प्रकारचं विधिनिषेध शून्य राजकारण करून भाजपाचंही काही भलं होणार नाही आहे.
आणि त्यामुळे भाजपचं भलं व्हायचं का नाही व्हायचं हे कशावर अवलंबून आहे, तर अशा प्रकारे जर 2/3 बहुमत प्राप्त केलं 2026मध्ये, तर 27, 28, 29मध्ये अशा कोणत्या मोठ्या सुधारणा मोदी सरकार करेल की त्याच्यामुळे देशासमोर असलेले अनेक प्रश्न, अनेक सुधारणा ज्या अनेक दशकांपासून प्रलंबित होत्या त्या मार्गी लागतील. ते करण्यासाठी हे करणं आणि हे आत्ताच करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.